श्री नवनाथ ग्रंथ कथासार अध्याय 35. रेवणनाथावर दत्तप्रभूंचा अनुग्रह. रेवणनाथाचे कैलासाकडे प्रस्थान. श्री गणेशाय नमः. दत्तात्रेय निघून गेल्यावर रेवण शेतावर जाऊन नांगर हाकू लागला. तेथे त्याने दत्तांनी सांगितलेल्या मंत्राचे गायन केले. तोच महिमा नावाची सिद्धी स्त्री रूपाने प्रगट झाली. तिने त्याला त्याची इच्छा विचारली. ते ऐकून रेवण चमकला. त्याला ही सिद्धी तुझी कोणतीही मनोकामना पूर्ण करील हे दत्तात्रेयांचे बोल आठवले आणि मोठाच आनंद झाला. त्याने तिला झाडाखाली धान्याची रास सोन्याची करून दाखविण्यास सांगितली. त्याप्रमाणे तिने ती रास सोन्याची केली. ते पाहून रेवण आश्चर्यचकित झाला. त्याने तिला तू सतत माझ्याबरोबर राहा अशी विनंती केली. तेव्हा ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर गुप्त रूपात राहून तुझे काम करीन, पण माझ्या दर्शनासाठी तू अडून बसू नको. ते मान्य करून रेवणने तिला धान्याची रास पूर्वव्रत करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला एवढी मोठी सिद्धी प्राप्त झाली असताना व्यर्थ काबाड कष्ट करण्यात काय अर्थ आहे असा विचार करून रेवण झोपून राहिला. ते पाहून त्याचा पिता सहनसारूक त्याला उठवू लागला. तेव्हा तो म्हणाला, कष्ट करण्याचे दिवस आता राहिले नाहीत. ते ऐकून पित्याला राग आला. तो म्हणाला, श्रीमंतीत उतू जायला आपण काय सावकार लागून गेलो? रेवण म्हणाला, होय, आपण सावकारच आहोत. तुम्ही घरात जाऊन पहा. तेव्हा त्याच्या वेडेपणाला हसत सहनसारू घरात गेला आणि धान्याऐवजी सोन्याच्या मोहरांची रास पाहून थक्कच झाला. रेवण हा कोणीतरी अवतारी पुरुष आहे असे वाटून तो त्याची उत्तम बडदास्त ठेवू लागला. रेवण ज्या गावी राहत होता ते बुंदलगाव हमरस्त्यावर असल्यामुळे तेथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नेहमीच राबता असे. सिद्धी प्राप्त झाल्यावर रेवण गावात मुक्कामास राहणाऱ्या प्रवाशांना घरी बोलावून इच्छा भोजन व धनधान्यही देऊ लागला. त्यामुळे रेवणसिद्ध अशी त्याची कीर्ती झाली आणि झुंडीच्या झुंडी त्याच्या घराकडे जाऊ लागल्या. एके दिवशी तीर्थाटनास निघालेल्या मच्छिंद्रनाथाचे बुंदलगावी आगमन झाले. तेथील मुक्कामी रेवणची प्रसिद्धी ऐकून त्याला मोठे नवल वाटले. त्याच्याबद्दल कुतूहलापोटी त्याने गावकऱ्यांकडून त्याची सर्व हकीकत समजावून घेतली. मग त्याने अंतर्दृष्टीने अवलोकन केले असता रेवण हा चमत्नारायणाचा अवतार असल्याचे समजून आले. पण त्याचा गुरु कोण हे मात्र कळले नाही. तेव्हा तोही पशुपक्ष्यांना बोलावून त्यांना स्वहस्ते खाऊ घालू लागला. त्यांना अंगाखांद्यावर खेळू लागला. या त्याच्या नित्यक्रमामुळे तोही प्रसिद्धीस आला. भयंकर पशूंनाही त्याच्या आज्ञेत वागताना पाहून लोकांना मोठे नवल वाटले. ते त्यालाही ईश्वरी अवतार मानू लागले. रेवणला जेव्हा मच्छिंद्राचा प्रताप समजला तेव्हा त्याला तो नरवीर कोण असावा हे जाणून घेण्याची इच्छा झाली. त्याने महिमा सिद्धीला पाचारण करून आता तो पशुपक्ष्यांनीही माझ्या संपर्कात माझ्या आज्ञेत राहावे असे कर अशी विनंती केली. तेव्हा ती म्हणाली, केवळ अद्वेष्टा ब्रह्मज्ञ मनुष्यच असे करू शकतो. तुला ते सामर्थ्य प्राप्त करायचे असेल तर प्रथम तुला स्वतःला ब्रह्मस्वरूप व्हावे लागेल. ते एरा गबाळ्याचे काम नाही. त्यावर रेवण म्हणाला, असे असेल तर तू मला ब्रह्मवेत्ता कर. सिद्धी म्हणाली, ते मला शक्य नाही. त्यासाठी तू तुझे गुरु दत्तात्रेय यांना शरण जा. त्यांच्या कृपेने तू देवदिकांवरही सत्ता गाजवशील. सिद्धीच्या बोलण्याचा रेवणवर जबरदस्त परिणाम झाला. आता ब्रह्मस्वरूप व्हायचे असा निश्चय करून त्याने घरदार सोडले आणि अरण्यात पूर्वी ज्या ठिकाणी त्याला दत्तप्रभूंनी भेट दिली होती त्या ठिकाणी जाऊन अन्नोदक वर्ज करून तपश्चर्या करू लागला. दत्तविरहाने तो अक्षरशः व्याकुळ झाला होता. अल्पावधीतच त्याच्या शरीरातील रक्तमांसांचा क्षय होऊन तो कष्टावत दिसू लागला. त्याच्याबद्दलची हकीकत ऐकून मच्छिंद्राला समाधान वाटले. पण त्याचा गुरु कोण हा प्रश्न अनुत्तरितच होता. त्यासाठी त्याने अष्टसिद्धींना पाचारण करून तुमच्यापैकी कोणती सिद्धी कोणाच्या आदेशावरून रेवणला वश झाले अशी पृच्छा केली. तेव्हा महिमा सिद्धीने मी दत्तप्रभूंच्या सांगण्यावरून रेवण सिद्धीची सेवा करीत आहे असे सांगितले. तेव्हा तो आपला गुरुबंधू असून त्याची मदत करणे आपले कर्तव्य आहे असा विचार करून मच्छिंद्र दत्तप्रभूंना भेटण्यासाठी गिरनार पर्वतावर गेला. त्यांना रेवणविषयक सर्व वृत्तांत सांगितला आणि त्याच्यावर कृपा करण्याची विनंती केली. तेव्हा दत्तप्रभू मच्छिंद्रासह रेवणपाशी प्रगट झाले
आपल्या भेटीसाठी त्याने करून घेतलेली अवस्था पाहून त्यांचे हृदय गलबलले. त्यांनी त्याला हृदयाशी धरले, त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आणि मंत्रोपदेश करून सनात केले. त्यामुळे त्यास ब्रह्मज्ञानाचा बोध झाला. त्याने श्री गुरूंना आत्यादाराने वंदन केले. मग दत्तप्रभूंनी त्याच्या ठायी वज्रासमान शक्ती पेरून त्याला बलवान केले आणि त्याला बरोबर घेऊन ते मुक्कामी परतले. गिरनार पर्वतावर त्याच्याकडून सर्व अभ्यास करून घेतला. त्याला सर्व समर्थ केले. नाथ दीक्षा दिली. देवतांकडून आशीर्वाद व वर देवविले. त्याच्या विद्याप्राप्तीच्या निमित्ताने मावंदे केले आणि लोकोद्धारासाठी त्यास तीर्थयात्रेस पाठविले. रेवणनाथाचे कैलासाकडे प्रस्थान. श्री गुरूंच्या आज्ञेने तीर्थाटनास निघालेला रेवणनाथ विविध क्षेत्रांची भ्रमंती करीत पुढे मानदेशातील विटे गावी गेला. तेथे सरस्वती नावाच्या एका ब्राह्मणाकडे रात्रीचा मुक्काम केला. त्या ब्राह्मणाचे नशीब इतके खोटे होते की त्याचे 6 पुत्र जन्मल्यानंतर केवळ 7-8 दिवसातच मरण पावले होते. रेवण तेथे गेला तेव्हा त्याचा 7वा पुत्र जन्मून 12 दिवस झाले होते आणि त्या दिवशीच त्याचे थाटात बारसे करण्यात आले होते. त्या रात्री तो ब्राह्मण रेवणचे पाय चोपीत बसला असताना त्याचा तो मुलगाही मरण पावला. मग अतिथीची झोपमोड होऊ नये म्हणून तो व त्याची पत्नी जान्हवी त्यांनी हुंदकाही प्रगट होऊ दिला नाही. सकाळी रेवणनाथाला जाग आली तेव्हा सरस्वतीने त्याला आपले मूल गेल्याचे सांगून आपल्या दुर्दैवाची वरून कहाणी ऐकविली. ते ऐकून नाथाला त्याची दया आली. त्याने त्या ब्राह्मणाला 3 दिवस शवाचे रक्षण करावयास सांगितले आणि त्वरेने यमलोकी गेला. तेथे यमाची भेट घेऊन त्याच्याकडे सरस्वतीच्या 7ही पुत्रांची मागणी केली. त्यामुळे यमधर्मास संकट पडले. त्याने नाथाला शंकराकडे जाऊन कार्यसिद्धी करावी अशी विनंती केली. त्याचे म्हणणे मान्य करून रेवणनाथ कैलासाकडे निघाला.